एकदा असं झालं की आम्ही एक लावणीचा मोठा सेटअप लावत होतो. दिग्दर्शक आमचे सीनियर आहेत, जुने होते. त्यांना मी बोललो की सर, मग कॅमेरामनला बोललो की सर आपण तुम्ही असा काही शॉट घेणार आहे की इकडे मी असा सेट लावतो, इकडे जिमी शॉट चांगला दिसेल. छान त्याचं ओपनिंग होईल. ती मुलगी छान डान्स करेल. मग दिग्दर्शक म्हणाले, "तुझं काम आहे सेट लावणं, तू फक्त सेट लाव. तुझं काम शॉट कसं गेलं हे नाहीये." मग मी त्या कॅमेरामॅनकडे बघून हसलो की मग त्यांना मला कळलं की काय बोलायचंय. मग नंतर म्हणले, "हे असंच आहे संदीप, मला पण ह्यातून सगळ्यातून जावं लागतं." म्हणजे दिग्दर्शकाचं म्हणणं आहे ते नृत्य दिग्दर्शक ठरवेल ना, पण सेट रेखी करताना म्हणजे जेव्हा काय होतं की कला दिग्दर्शकाला फक्त सेट डिझायनिंगचं नॉलेज म्हणजे असून चालत नाही. त्याला दिग्दर्शनचा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे. कॅमेरामन लाइटिंग कसं करणार आहेत, ते व्हिज्युअल कसं दिसेल, हां, त्याला कलर पॅलेट माहिती पाहिजे किंवा तुमचं कॉस्ट्यूम, मेकअप कसं दिसेल, म्हणजे हे जे कलर संगती आहे पूर्णपणे. तर ते असेल माहिती तर तो काम करेल. बरोबर आहे. ही इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक टेक्निशियन, कलाकार किंवा निर्माता, दिग्दर्शक यांच्यामध्ये आली, तर ते मला वाटतं आपलं ही इंडस्ट्री आपली संघटित होईल, काम करेल किंवा मलाही ते काम करायला आवडेल. पण बऱ्याच वेळा स्पष्ट स्वभाव असतो. बऱ्याच वेळा म्हणतात, की नमके स्पष्ट स्वभावाचा आहे किंवा आता खूप मोठा झालाय, सीनियर झालाय, डायरेक्ट बोलतो किंवा असं होतो. मग ते असे सिनेमे बऱ्याच वेळा जातात. पण मला काही त्याचा फरक पडत नाही कारण कसं होतं, की खूप सिनेमे करण्यापेक्षा मी म्हणजे हल्ली मी सिलेक्टेड सिनेमे करेल, की जी माणसं चांगली आहेत, ज्याचं बजेट उत्तम आहे आणि कामासाठी त्या कलेसाठी काम करतात.